ह्या आज आम्ही मसाला इथं घेऊन आलेलो आहे। त्यांना जे काय ही मंडळींनी शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो। आज जे आमची सर्व एवढे कार्यकर्ते पदाधिकारी मुस्लिम बांधव सगळ्या समाजाची लोक आज या म्हसळा नगर पंचायतीच्या हद्दीमध्ये आम्ही आलेलो आहोत। बराचसा गाजावाजा केलेला होता, परंतु आज तुम्ही पाहिले असतील की हजारो कार्यकर्ते महिला भगिनींसहित आज इथं आलेले आहेत आणि आमच्या नगराध्यक्ष ताईला आम्ही तर नगरपंचायतच्या कार्यालयात घेऊन आलो, तिच्या खुर्चीवर बसवलेलं आहे। माझी आता सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आतापर्यंत जे काय झालं ते झालं, याच्यानंतर जो काय नगरपंचायतीचा म्हसळ्याचा विकास आहे तो आपले आदरणीय नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे। माझे माजी दोन्ही जिल्हा प्रमुख, माझा युवा सेनेचा जिल्हा प्रमुख, आमचे प्रभारी तालुका प्रमुख, आमचे शहर प्रभारी संघटक, जे काही महिला आणि पुरुष युवा सेना असतील, आमच्या बाबूसहित सगळे, या सगळ्यांना माझी एक सांगणं आहे की या सगळ्यांना लागल तो परी सहकार्य आणि लागल ती मदत फक्त आम्हाला सांगायचं तुम्ही। आणि जो या नगर पंचायतीचा गेल्या अनेक वर्षापासूनचा रखडलेला राहिलेला विकास जे ते लोक सांगतील तो देण्याचा शब्द आज मी इथं द्यायला आलेलो आहे। आणि माझा तो शब्द एकदा आम्ही सांगितलं तर आम्ही ते करतो आणि त्याप्रमाणे आजपर्यंत फक्त या लोकांचा उपयोग करून घेतला, फायदा करून घेतला, ह्याच्या पलीकडे काही केलेलं नाही। कारण आज जर आपण पाहिलं तर एवढ्या मोठ्या संख्येने जो काय या म्हसळा नगर पंचायतीमधला जो काय बदल होतोय, काही लोकांना असं वाटलं की आम्ही मानगाव नगर पंचायतीमधले काही सदस्य घेतले आता आम्ही राजे झालो, असं काही नाही आहे। हितच करा आणि हितच भरा ही आताची परिस्थिती आणि वस्तुस्थिती आहे। म्हणून ईश्वर आणि अल्लाहच्या कृपेने आजच तुम्हाला सांगतो, माझे मुस्लिम बांधव असतील, मराठी बांधव असतील, सगळे ज्या कुणबी समाजाचे बांधव असतील, कोणीही याच्या पुढे आता काळजी करायचं कारण नाही आहे। जसा आमचा रोहा तिकडे बदलतो तसा आता म्हसळा पण तुमचा बदलायला सुरुवात झालेली आहे, हा माझा शब्द आहे। कालच आम्ही तोराडीचा पक्षप्रवेश घेतला, येत्या 2-3 दिवसामध्ये आणखीन एक 2-3 मोठे मोहल्ले हे सगळं पाहून आमच्याकडे येण्याच्या तयारीत आहेत आणि जी काय त्यांची विकास कामं असतील त्याची जबाबदारी जशी महाड, मानगाव, पोलादपूरची आम्ही घेतलेली आहे तशी या म्हसळा, श्रीवर्धनची, तळ्याची आज तुम्हाला आम्ही शब्द देतो